द महाराष्ट्र फाईल्सच्या निमित्ताने आपण भेटलो आहोत. 29 तारखेला द महाराष्ट्र फाईल्स ओपन होणार आहे, म्हणजे प्रदर्शित होणार आहे. जे दिग्दर्शक संजय राठोड, निर्माते संजीव कुमार राठोड आणि आमच्या या महाराष्ट्र फाईल्सला ओपन करणारेसुद्धा माननीय श्री संजीव कुमार राठोड. या सिनेमामध्ये उषा नाडकर्णी आहेत, मी आहे, वीणा जामकर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमामध्ये अट्रॅक्शन पॉईंट काय असेल तर जी गाणी आहेत या सिनेमाचे जे USP आहे ती म्हणजे गाणी आहे. त्यातलं एक गाणं गौतमी पाटीलनी सादर केलं आहे, एक गाणं सपना चौधरीनी परफॉर्म केलं आहे, एक गाणं मंगली नावाच्या खूप मोठ्या नृत्यांगणा आहेत साऊथच्या, त्यांनी सादर केलं आहे, आणि एक गाणं म्हणजे सनी लिओनी यांनी सादर केलं आहे. हा त्याचा USP आहे. पण तरीसुद्धा द महाराष्ट्र फाईल्स काय आहे हे मला असं वाटतं दिग्दर्शक संजीव कुमार राठोड चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. नमस्कार. या द महाराष्ट्र फाईल्स हा सिनेमा जो आहे हा सर्वसामान्यांच्या कॉमन सिटिजन फाईल्स जे आहेत, समस्या आहेत, यांच्या संदर्भामध्ये आहेत. आतापर्यंत ज्या काही सिनेमा आलेत, वेगवेगळ्या फाईल्स वगैरेच्या वर आलेत, काश्मीर फाईल, बंगाल फाईल्स, पण याच्यामध्ये फाईल एक्झॅक्टली फाईलमध्ये काय होते आणि सर्वसामान्यांचं ज्या पद्धतीने खालच्या गावापासून ते मंत्रालयापर्यंतचा जो संघर्ष असतो फायलीला घेऊन, त्याच्या संदर्भामध्ये जे आहे आम्ही जास्त लक्ष घेतले. आणि अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या ज्या काही शेतकरी हजारो वर्षापासून जो आहे तो वंचित, पीडित आणि होरपळलेलाच आहे. पण याच्यामध्ये जे सध्याच्या करंट सिच्युएशनमध्ये काही नवीन समस्यासुद्धा शेतकऱ्यांच्या समोर आलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये आम्ही थोडंसं भाष्य त्यामध्ये टाकलेलं आहे. तर याच्यामध्ये मंगेश दादा मुख्य भूमिकेमध्ये आहेत, मेन लीडमध्ये आहेत. आणि त्यानंतर उषा नाडकर्णीजी, सयाजी शिंदे, नागेश भोसलेजी, वीणा जामकर असे दिग्गज कलाकारांची फौज यामध्ये आहे. त्यानंतर या फिल्ममध्ये आम्ही स्पेशल ॲटम्स म्हणून जे आहे, ॲटम सॉंग्स म्हणून शांताबाई या गाण्यावर सनी लिओनीने परफॉर्म केलेला आहे. त्यानंतर सनी लिओनीने परफॉर्म केलेला आहे. सपना चौधरीला पण एका गाण्यावर आम्ही गाणं तिनं प्रदर्शित नाचलेली आहे. आणि त्यानंतर गौतमी पाटील, त्यांना पण आपण एक वेगळ्याच रूपामध्ये, मराठीचे आहेत पण त्यांना आपण त्या फिल्ममध्ये एक हिंदी गाणं पण आपण दिलेलं आहे की ज्या स्टोरीशी जे रिलेटेड होतं. आणि साऊथची एक मंगली म्हणून जे आत्ताची सर्वात पॉप्युलर जे सिंगर आहे, तिनं जे आहे की या गाण्यामध्ये परफॉर्म केलेली आहे एका सॉन्गमध्ये. आणि अजय अतुलजींचे जे आहे की असे 2 सॉन्ग आहेत. असं मिळून हा कंप्लीट चित्रपट हा होतो. आणि हा सर्वसामान्यांसाठी, सर्व नेते मंडळींसाठी कोणतंही याच्यामध्ये पॉलिटिकल अजेंडा किंवा काही कोणत्याही पद्धतीचं नाही आहे. कोणताही झेंडा किंवा कोणत्याही पक्षाला आम्ही असा काही हे नाही केलेला. एकदम कॉमन सिटिझनची, सर्वसामान्यांची फाईल जी आहे ही फाईल आहे. सरांसाठी प्रश्न आहे की एक वेगळा लुक तुमचा या सिनेमामध्ये आम्हाला पाहायला मिळतो पोस्टरमधून. सो रसिक प्रेक्षकांना काय नवीन मेजवानी असणार आहे? नाही, मुळात काय आहे, हा जो लुक तुम्ही बघताय हा माझा 2013 पूर्वीचा आहे. म्हणजे जेव्हा मी ह्या सिनेमा ॲक्च्युली हा 2014-15 प्रदर्शित व्हायला पाहिजे होता, पण काही अशा अडचणी आल्या आणि येत गेल्या, पण त्या सॉल्व करत गेले आमचे निर्माते. त्याच्यामुळे तुम्हाला जो लुक बघायला मिळतो आहे तो तेव्हाचा लुक आहे. पण सिनेमा नक्की तुम्हाला आवडणार 100%. कारण ज्या सिनेमामध्ये ज्या समस्या आहेत किंवा समस्याचं निराकरण कसं व्हायला पाहिजे हे जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे लेखक दिग्दर्शकांनी, तो आपल्या सगळ्यांच्या कॉमन समस्या आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही किती लोक तुमच्यापैकी आमदार निवासच्या परिसरात गेलेत मला माहिती नाही, किंवा आमदार निवास किती लोकांनी बघितलं आहे हे मला माहिती नाही. पण आमदार निवासमध्ये मी वास्तव्य केलं आहे. म्हणजे 1996-97 अशी 2 वर्ष मी आमदार निवासमध्ये राहत होतो. आमदार निवास हे एक वेगळंच मुंबईतलं एक वेगळाच बेट आहे आमदार निवास. म्हणजे असं म्हणता येईल की आमदार निवास हे मुंबईत येणाऱ्या त्या प्रत्येक माणसासाठीचं निवासस्थान आहे.
पण ते त्या माणसाने तो माणूस कसं सहन करतो त्यावर तो त्या आमदार निवासात राहू शकतो. त्या आमदार निवासच्या परिसरामध्ये जितके लोक तुम्हाला भेटतील, म्हणजे आमदार निवासातनं बाहेर आला आणि म्हणजे जसं म्हणतात की चोराला माहिती असतं की कोणाच्या खिशात किती पैसे आहेत, तसं आमदार निवासच्या आजूबाजूला काही भोंदू लोक फिरत असतात. त्यांना माहिती असतं की हा माणूस कुठनं आला आहे, ह्याची काय गरज आहे, ह्याला आपण कसं टॅकल केलं पाहिजे, आणि बरोबर तुम्हाला ते गोळात घेतात. बरं, यांच्यावर खूप लोकांनी प्रतिबंध आणायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे मंत्री महोदयांनी अनेक सांगितलं आहे, नेत्यांनी सांगितलं आहे की अशा तुम्ही भूलथापांना बळी पडू नका, अशी माणसं फिरत असतात, हे एका प्रकारचे दलाल आहे, अजिबात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. पण तरीसुद्धा ती माणसं तुम्हाला बरोबर गाठतात. त्यांना आतमध्ये यायला परमिशन नाही, तरीसुद्धा ते बरोबर कुठल्या ना कुठल्या मार्गाने येतात. आणि अशा लोकांच्या या कामाला बरेच गरीब माणसं, बरेच गावाकडची माणसं बळी पडतात आणि नकळतपणे स्वतःचं बरंच काही ते हरवून बसतात. या सिनेमातनं हाच एक खूप चांगला संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे की अशा भूलथापांना तुम्ही बळी पडू नका आणि तुमच्या हक्कासाठी लढत असताना प्रामाणिकपणे लढा. कुठल्याही फ्रॉडच्या मागे तुम्ही लागू नका. हल्ली आपण बघतो डिजिटल अरेस्ट खूप मोठं प्रकरण चालू आहे आणि याला खूप लोक बळी पडत आहेत. हा सुद्धा एक तशाच प्रकारचा एक प्रकार आहे. म्हणजे हा खरंच त्या मंत्री महोदयांच्या जवळचा माणूस आहे की नाही, हा खरंच त्या आमदार महोदयांच्या जवळचा माणूस आहे की नाही, हे आपल्याला माहिती नसतं. तो तुम्हाला मेस्मराईज करतो, तुम्हाला त्यांच्या इतकं जवळ घेऊन जातो की तुम्हाला असं वाटतं की नाही, ह्याच्याकडनं आपण त्या व्यक्तीकडे गेलो, त्या नेते मंडळीकडे गेलो तर आपलं काम 100% होणार. पण नंतर सरतेशेवटी असं लक्षात येतं की आपल्याकडं सगळं गेलं आहे आणि आपण त्या मंत्री महोदयांना भेटलो पण नाही, त्या आमदार महोदयांना भेटलो पण नाही. खूप वास्तववादी चित्रीकरण केलेलं आहे आणि खूप वास्तववादी तुम्हाला सिनेमा बघायला मिळेल, द महाराष्ट्र फाईल्स. हे जरी 2013च्या पूर्वीचा सिनेमा असला किंवा तेव्हाची परिस्थिती असली, आताच्या सरकारने भूसंपादनामध्ये खूप चांगले म्हणजे चांगल्या पद्धतीने काय म्हणतात अमाऊंट दिली आहे शेतकऱ्यांना. म्हणजे आता परवाच्या दिवशी आपण बातमी वाचली की पुरंदरला विमानतळ होतं आहे आणि साधारणतः महायुती सरकारने एकरी 1 कोटी रुपये वगैरे देऊ करतात. 2 कोटी रुपये देऊ करतात शेतकऱ्यांना. खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आता भूसंपादनामध्ये खूप वेगवेगळे म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी घडत येत आहेत. पण ही जी स्टोरी आहे द महाराष्ट्र फाईल, ही 2014 पूर्वीची स्टोरी आहे आणि ही सत्य घटना आहे. म्हणजे अशा प्रकारची घटना किंवा अशा प्रकारचं तुमच्या संपर्कातला कुठल्या माणसाच्या बाबतीत घडत असेल तर ते तुम्ही घडू देऊ नये, अन्यायाला कोणाला बळी पडू देऊ नये, असा खूप चांगला संदेश या द महाराष्ट्र फाईलमधनं दिग्दर्शक आणि निर्माते संजीव कुमार राठोड यांनी देण्याचा प्रयत्न केला. गाण्यावर एक्सपेरिमेंट का केला? सनी लिओनीला तुम्ही मराठीमध्ये आणि गौतमीला हिंदीमध्ये, त्याच्या मागचं कारण काय? याच्यामध्ये आता कसं आहे की आपले मराठी कलाकार पण आहेत, आता दादासारखे एवढे उच्च आहेत, किती वर्षापासून काम करतात, पण त्यांना जे आहे लीडमध्ये जे आहे एखादं हिंदीमध्ये टॉपच्या लीडमध्ये जे आहे की असं संधी दिल्या जात नाही. तर आम्ही एक छोटासा प्रयत्न करून बघतो की मराठी गाण्यावर मराठी जे आपली गौतमी पाटील आहे, आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिचं नाव आहे आणि प्रसिद्ध अभिनेत्रीसुद्धा तिनं आता काम म्हणून केलेलं आहे. तर तिला जे आहे की आपण हिंदीमध्ये कसं हे करता येईल आणि हिंदीच्या लोकांमध्ये सुद्धा मराठीबद्दल आणखीन कसं जागरूकता करता येईल किंवा त्यांना कसं आकर्षित करता येईल आपल्या इंडस्ट्रीमध्ये, मराठी इंडस्ट्रीमध्ये, तर त्या पद्धतीने आपण तसा प्रयत्न केलेला आहे. अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या, त्याला पण आपण पाहिजेच बोलूया. नाशिक असेल, पुणे असेल, हो, तर एक सतत अभिनेता म्हणून तुझ्या सगळ्या गोष्टींकडे कसं तुझ्या सगळ्या महाराष्ट्रात चाललं आहे? नाही, मी सांगू का, म्हणजे ह्याच्यावर खरं तर मी जर आता स्टेटमेंट दिलं तर कदाचित ते असं होऊ शकतं की काही लोकांना आवडू पण शकतं, काही लोकांना आवडू पण शकणार नाही. पण माझं असं स्पष्ट म्हणणं आहे, बदलापूरला घडलं, नाशिकला घडलं, भोरला घडलं, अशा नराधमांना फाशी वगैरे नाही, रस्त्यात त्या गावातल्या चौकामध्ये मारलं पाहिजे. ही वृत्ती जोपर्यंत ठेचून काढणार नाहीत ना आपण, तोपर्यंत हे हळूहळू किडे वळवळणारच आहे. कुठलाही किडा जेव्हा वळवळतो तेव्हा आपण त्याला ठेचतो, तसं यांना ठेचलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काय आणि या संस्कृतीमध्ये ही कुठली पिलावळ जमा झाली,
यांना वेळीच जर प्रतिबंध केला नाही ना तर असे 100 लोक जमा होते आणि 100 लोक जमा होऊ द्यायचे नसतील तर यांना आम्ही कशी शिक्षा दिली हे लोकांसमोर जाणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. म्हणजे ही वृत्ती किंवा ही मनोवृत्ती का जन्माला येते हेच कळत नाहीये, ही कशामुळे जन्माला येते. मग हे तुम्ही काही पाहून करताय, काही ऐकून करताय का तुम्हाला भीतीच राहिलेली आहे कोणाची? म्हणजे कुठल्या आधारावर कुठली डेअरिंग, कशामुळे तुमच्यात ही डेअरिंग येते याचं उत्तरच मिळत नाही. मग मला एका बाजूने असं पण वाटतं कधी कधी की याचं समुपदेशन झालं पाहिजे. म्हणजे महाराष्ट्र सरकार प्रत्येक वेळा वेगवेगळ्या प्रकारे काही ना काहीतरी लोकांसाठी करतच असतं. मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने समुपदेशन शिबिरं सुरू केली पाहिजे. अशा माणसांना किंवा अशा वृत्तीच्या माणसांना किंवा गावातल्या लोकांना जर असं जाणवलं की हा माणूस गडबड आहे तर त्याचं समुपदेशन केलं पाहिजे. किंवा हा जर माणूस रिपीट करतोय तर त्या आधीच्या 2 केसमध्ये त्याला असा दाबून टाकला पाहिजे की हा उभा पण नाही राहिला पाहिजे. तेव्हा तुम्ही मानव अधिकार वगैरे असा विचार नका करू, अरे तो माणूस आहे, इमोशनल विचार नका करू. तो करतोय का इमोशनल विचार? त्या 4 वर्षाच्या मुलीवर त्यांनी अत्याचार केला तेव्हा त्यांनी विचार केला? बदलापूरला सुद्धा एका लहान मुलीवर त्यांनी अत्याचार केला, त्यांनी विचार केला? नाशिकमधल्या घटनेवर त्यांनी विचार केला? छोटी मुलगी तुमच्या मुलीसारखी आहे, मोठी महिला तुमच्या आई बहिणींसारखी. तुम्ही हा विचारच करत नाही. तुमचा हे घाणेरडे विचार येत आहेत कसे? मग हे विचारच ठेचले पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यासाठी असं काम करणाऱ्या माणसाला मारलं पाहिजे. त्याला शिक्षा नाही, त्याची हीच शिक्षा. तिथल्या तिथे चोरी केली हात तोडून टाक. ठीक आहे, आपण एवढ्या लाऊड याच्यावर जाऊ शकणार नाही कारण आपण डेमोक्रॅटिक कंट्री आहोत. पण ॲटलिस्ट जेव्हा एखादी एवढी लाऊड घटना घडते तेव्हा ॲटलिस्ट तुम्ही काहीतरी पाऊल उचललंच पाहिजे. पब्लिकनेच उचललं पाहिजे. मी तर म्हणतो काय फरक नाही पडत. पोस्ट प्रोडक्शन मध्ये काय काय तुम्ही मेहनत घेतलेली आहे किंवा काही थोडंसं ते आजच्या ऑडियन्सलाही रिलेटेबल, कारण आता जवळपास एक पिढी आता बदललेली आहे. नाही, हा जरी हा कायदा जो आहे मूळचा हा इंग्रजी कायदा आहे. लँड ॲक्विजिशन ॲक्ट जो आहे हा 1894चा कायदा आहे मेन. तेव्हापासून जो आहे की 2013पर्यंतचं जे स्थिती होती शेतकऱ्यांची आणि त्याच्यानंतर जो कायदा 2014-15मध्ये जो लागू करण्यात आला, 14मध्ये जो आहे की तो लागू करण्यात आला, तर त्या कायद्यामध्ये जे आहे तो शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत तो पूर्वीपासूनच आहेत. समस्या आजसुद्धा शेतकऱ्यांच्या अशा नाहीत की कम्प्लीटच गेलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आजसुद्धा समस्या आहे. पण आम्ही तो काळ आताचं दाखवण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित ती स्टोरी लाईन चांगली डेव्हलप केली. त्यानंतर पोस्ट प्रोडक्शनमध्ये पण काम केलं. त्याच्यामध्ये सॉंग्स चांगले आम्ही हे केलेले आहेत आणि थोडीशी वास्तविकता जी आहे कशी दाखवता येईल. कारण हा सरकार वगैरे पण खूप छान काम करते. सध्याच्या ज्या 2014पासून जे आतापर्यंत जे काही डेव्हलपमेंट वगैरे जे झालेलं आहे हो त्या कायद्याच्या नंतरच सर्व गोष्टी ज्या झालेल्या आहेत. त्यांना आर्थिकसुद्धा खूप मदत जी आहे शेतकऱ्यांना देण्यात आलेलं आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना त्या जमिनीच्या ऐवजी दुसरी जमीनसुद्धा अलॉटमेंट केलेली आहे. म्हणजे असे कल्याणकारी जे योजना काम जे आहे या केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे. त्यामुळे ते समस्या आहे. पण हा फिल्म एकदम आपल्याला खूपच वास्तविक दृष्ट्या नेणार आहे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एखाद्या न्यायासाठीचा जो संघर्ष आहे जो मंगेश दादांनी जे मांडलेला आहे तो एकदम, आणि त्यांची जे ॲक्टिंग आणि त्यांनी जे परफॉर्मन्स केलेला आहे ॲज अन ॲक्टर, तो म्हणजे बॉलिवूडच्या सुद्धा एखाद्या ॲक्टरला म्हणजे लाजवेल अशा पद्धतीनं दादांनी काम केलेलं आहे आणि खूप मेहनत घेतलेली आहे त्यांनी या कॅरेक्टरसाठी. समजा शेतकऱ्याचं वेगळं आहे, एखाद्या विद्यार्थ्यांचं वेगळं फाईल आहे, एखाद्या महिलाचं वेगळं फाईल आहे. तर अशा पद्धतीचं वेगवेगळ्या पद्धतीच्या फाईल्स वगैरे ज्या आहेत आणि त्यांचा जो प्रवास असतो म्हणजे खालच्या गावापासून म्हणजे गावाचा खालचा जो घटक आहे तिथून जे फाईल चालू होते, दादा सरपंचाच्या भूमिकेमध्ये आहेत त्याच्यामध्ये मंगेश दादा, तर त्यांच्यापासून जो प्रवास होतो सुरू, त्या ग्रामपंचायतीपासून ते मंत्रालयापर्यंतचा प्रवास जो आहे हा वेगवेगळ्या
घटकाचा, विधवेचा असो, शेतकऱ्यांचा असेल, सर्वसामान्य माणसाचा असेल, कुणाचा जरी असेल, तर त्यांचा जो प्रवास आहे आणि त्यांच्या याच्यामध्ये कशा पद्धतीनं अडथळे येतात, कशा पद्धतीनं गोष्टी होतात, ही एक वास्तविकता जी आहे ती जी पूर्वीपासून चालू आलेली आहे तेच आम्ही दाखवलेलं आहे. इन शॉर्ट दादा न्याय देणार आहे. दादा 100% न्याय देणार आहेत. त्यांनी न्याय दिला त्यांनी.